मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी काढले शोधून। काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप जणांचा बळी गेला असून यामुळे सर्व देशभरात पाकिस्तानविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे व लवकरात लवकर सरकारने पाकिस्तान व दहशतवाद पसरवणाऱ्यांवर कडक पाऊल उचलून कारवाई करावी अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे। सरकार देखील त्याच दिशेने आपली पावले उचलत असून देशात वास्तव्यास असणाऱ्या सर्वच पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत देश सोडण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहे। परंतु हे आदेश लागू होतात ते फक्त अनधिकृतपणे राहणाऱ्यांना, घुसखोरांना, देशात असंख्य बांगलादेशी व पाकिस्तानी व इतर देशाचे देखील घुसखोर राहत असून त्यांना देखील तात्काळ आळा घालणं गरजेचं आहे। याच भावनेतून मनसे पदाधिकारी कामाला लागले होते व त्यांनी देखील अनेक संशयित लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी देव हंसराज मिश्रा, शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 21 चाकूर विधानसभा क्षेत्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तुम्हाला देखील माहित आहे की काश्मीरमध्ये पहलगाम इथे जे काय घटना घडली ते पूर्ण सोशल मीडिया देशात पसरली आहे। देशात काय तर विश्वमध्ये ते सर्व जे काय कांड झालं, जे काय घडलं ते तुम्हाला माहित आहे। तसंच मावी नगर मध्ये काहीतरी बांगलादेशी लोक येतात, फ्रूट विकतात, थूक लावतात, थूक लावून ते फ्रूट विकतात आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड देखील डुप्लिकेट आहे। एका माणसाचे 2-2 आधार कार्ड आहे आणि त्यामध्ये देखील असं घटना घडली। आम्ही काल पोलिसांना पण संपर्क केला, कांदिवली पोलीस चौकीच्या साहेबांना पण सांगितलं आणि ते सांगितलं, त्यांना निदर्शन आणून दिलेलं आहे की त्या ठिकाणी बरेच बाहेरचे लोक येतात, फ्रूट विकतात, हातगाडीवरती फ्रूट विकतात आहे। कुठून आले ते लोक? त्यांना डुप्लिकेट आधार कार्ड देतो कोण आहे? ते आले कुठून? त्याबद्दल काही इन्क्वायरी करणं गरजेचं नाही का? आम्ही पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी त्याच्यावरती इन्क्वायरी वगैरे चालू आहे त्यांची आणि लवकर त्याच्यावर निर्णय निघणारच आहे। पण मला फक्त बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की हे जे बाहेरचे लोक, जे बांगलादेशी जे आपल्या हिंदुस्थानात आहेत, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावं, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल मध्ये त्यांना बाहेर काढतील। सन्माननीय राजसाहेबांनी यांच्यावरती आंदोलन घेतलेत, मोर्चा घेतलेत, त्यानंतर देखील हे लोक इथे येतात आहे। कोण आहे एजंट लोक ते जे यांना इथे आणतात आहे? मावी नगरमध्ये मी त्यांना 7 लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। माझ्यासोबत काँग्रेस सेनेचे उपाध्यक्ष यशवंत हाडगेजी होते, त्यांचे आधार कार्ड पण आम्ही कांदिवली पोलीस चौकीमध्ये जमा केलेत आणि त्याच्यावरती ऍक्शन होणार। मी सोशल मीडियातर्फे मी फक्त एवढंच निवेदन करतो, ज्या ठिकाणी बांगलादेशी आहेत, तुम्ही पुढाकार घेत नाही त्या ठिकाणी त्या स्थानिक जे काही शाखाध्यक्ष असेल किंवा मनसेचा कुठला कार्यकर्ता असेल त्यांना फक्त इन्फॉर्म करा। त्यांना पकडण्याचं काम, त्यांना झोपण्याचं काम ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। तुम्ही काळजी घेऊ नका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे। फक्त इन्फॉर्म करा, बाकीचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।